मुंबईत सायबर ठगांनी फसवणुकीचे नवनवे फंडे शोधून काढलेत. एटीएस, एनआय आणि ईडीच्या नावानं 74 वर्षीय निवृत्त डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून 1,35,00,000चा गंडा घालण्यात आलाय. तर महानगर गॅसचं बिल अपडेट करण्याच्या बहाण्यानं 68 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 9,18,000 रुपये लंपास करण्यात आलेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून एका प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या गिरगावातील 74 वर्षीय निवृत्त डॉक्टर सायबर ठगांनी त्यांना फोन केला आणि आपण मुंबई एटीएस मधून बोलत असल्याचं सांगितलं. तुमचा मोबाईल नंबर तब्बल 300 बँक खात्यांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आढळलाय. यातील एका खात्याचा वापर दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी झाल्याचं सांगत आरोपींनी डॉक्टरांना घाबरवलं. यानंतर एटीएस, एनआयए, आरबीआय आणि ईडीच्या नावानं बनावट अधिकारी आणि बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. ऑनलाईन चौकशीच्या नावाखाली डॉक्टरांवर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि पैशांचा स्रोत वैध असल्याचं सिद्ध करण्यासाठी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली विशिष्ट खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं. 21 जुलै 14,55,000 रुपये, 27 जुलै 65,50,000 रुपये, 29 जुलै 55,50,000 रुपये, एकूण 1,35,55,500 रुपये. आरोपींच्या दबावाला बळी पडत डॉक्टरांनी आपल्या एफडी आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोडली आणि 3 आरटीजीएस व्यवहारांमधून तब्बल 1,35,55,500 रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही आरोपींचा मानसिक दबाव सुरूच राहिला. या कथित चौकशीची माहिती कुणालाही देऊ नये अशी धमकीही देण्यात आली. अखेर डॉक्टरांनी आपल्या नातेवाईकाला हा प्रकार सांगितला आणि संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं लक्षात आल्यानंतर तातडीनं सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधण्यात आला. दक्षिण विभाग सायबर पोलीस आता पैशांचा ट्रेल तपासतायत. रक्कम कोणत्या खात्यांमध्ये गेली आणि पुढे ती कुठे वळवण्यात आली याचा तपास सुरू आहे. आपल्याला असे लक्षात येते की त्यांच्या डिव्हाइसवरती अटॅक न करता त्यांच्या मानसिकतेवरतीच म्हणजे सायकोलॉजीवरती अटॅक केलेला आहे. त्यांना असं भासवलेलं आहे की ते दहशतवादी कारवाईच्या अंतर्गत त्यांची ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि मग हॅकरनी त्यांच्याकडून त्यांच्या खात्यातले पैसे जे ते वळते करायचा प्रयत्न केला गेला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठलंही सरकारी डिपार्टमेंट डिजिटल अरेस्ट जे आहे ते करत नाही आणि तुमच्या खात्यातले पैसे दुसरीकडे ट्रान्सफर करायला सांगत नाही. याच्यापासून अवेअर राहण्यासाठी तुम्ही 1930ला कॉल करू शकतात. cybercrime.gov.in ला केस जी आहे ती फाईल करू शकतात. महानगर गॅसच्या नावाने नवा फंडा. एका बाजूला सरकारी तपास यंत्रणांच्या नावानं नागरिकांना घाबरवलं जात असतानाच मुंबईत महानगर गॅसच्या नावानेही सायबर फसवणूक करण्यात आली. 29 जुलै रोजी संध्याकाळी बोरिवली पूर्व येथील 68 वर्षीय व्यक्तीला अनोळखी व्यक्तीचा फोन आला. महानगर गॅसमधून बोलतोय, तुमचं बिल अपडेट झालं नाही, तातडीनं बिल अपडेट करा, अन्यथा गॅस कनेक्शन कट केलं जाईल अशी भीती दाखवण्यात आली. यानंतर बिल अपडेट करण्याच्या नावाखाली पीडित व्यक्तीला मोबाईलवर एपीके फाईल पाठवण्यात आली. फाईल डाउनलोड केल्यानंतर मोबाईलचा ताबा घेतल्याचा आरोप आहे आणि काही वेळातच पीडिताच्या बँक खात्यातून तब्बल 9,18,000 रुपये काढण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली होती त्यांचा माग काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी 21 वर्षीय आर्यन राजेश गुप्ता राहणार जोगेश्वरी आणि 24 वर्षीय अंकित संजय तिवारी राहणार वसई या दोघांना अटक केली. म्हणजेच कुठे सरकारी तपास यंत्रणांच्या नावानं भीती, कुठे गॅस बिल अपडेटच्या नावानं आमिष, तर कुठे मोबाईलमध्ये एपीके फाईल पाठवून थेट खात्यावर डल्ला. सायबर ठगांच्या या नव्या फंडांपासून सावध राहणं हाच या दोनही घटनांमधून मिळणारा सर्वात मोठा धडा आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणारी फसवणूक जी आहे ती दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोणतेही पोलीस अधिकारी, ईडी, एएनआय किंवा आरबीआयचा अधिकारी सांगून तुम्हाला फोन केला जातो आणि तुमच्याकडून जी ओटीपी आहे ती घेतली जाते आणि त्यानंतर तुमच्या बँक अकाउंट असू दे किंवा तुमचा मोबाईलचा ऍक्सेस जो आहे तो घेत असतानाचे प्रकरण वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणताही जर अशा पद्धतीचा कोणत्याही गुन्ह्यात किंवा कोणत्याही संदर्भात तुमचा जर संबंध नसेल आणि अशा पद्धतीचा फोन आला तर तुम्ही तात्काळ जे आहे ते सायबर पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. मात्र हे वाढते जे गुन्हे बघता मोठं आव्हान जे आहे ते मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांसमोर असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
नागेशसोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.